नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज जरा खूप जुन्या काळात घेऊन जाणार आहे. जुन्या म्हणजे साधारण 1980च्या दशकामध्ये 1985मध्ये लोकसभा आणि विधानसभा यांच्या पाठोपाठ 2-2 महिन्यांनी निवडणुका झाल्या होत्या. लोकसभा राजीव गांधींनी प्रचंड मतांनी जिंकली होती. विधानसभा पण अगदी जोरात जिंकली गेली होती. पण ते राष्ट्रीय राजकारण बाजूला ठेवा. मुंबई महाराष्ट्रातलं वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेला लोकसभेच्या 1984च्या निवडणुका मान्यताप्राप्त पक्ष नसल्यामुळे शिवसेनेने भाजपच्या कमळ निशाणीवर लढवलेल्या होत्या आणि लोकसभेत भाजप सफाचट झाली. अख्ख्या देशातून भाजपचे फक्त 2 खासदार निवडून आले आणि नंतरच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकमेव छगन भुजबळ हा उमेदवार माझगावमधून निवडून आला. पण त्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की त्यामध्ये गिरणी संपाचा एवढा प्रभाव होता की मध्य मुंबई आणि गरण गावाचा परिसर शिवसेनेच्या हातून निसटलेला होता. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखालचा तो गिरणी संप इतका जबरदस्त यशस्वी झाला होता की शिवसेनेचं जे प्रभाव क्षेत्र मध्य मुंबई, दक्षिण मुंबई वगैरे होतं, तिथून शिवसेना साफ संपल्यासारखी झाली होती. एक मी सांगितलं, विधानसभेत छगन भुजबळ सोडलं तर शिवसेनेला आमदार निवडून आणता आले नव्हते आणि लोकसभेच्या निवडणुकीत वामनराव महाडिक हे शिवसेनेचे उमेदवार जबरदस्त मतांनी पराभूत झाले होते आणि इंदिरा हत्येची लाट असूनसुद्धा तिथे दत्ता सामंत निवडून आले होते आणि त्यामुळे शिवसेना संपली मुंबईतून अशी चर्चा सुरू होती. पण 1985मध्येच परत अवघ्या 3-4 महिन्यामध्ये, आणि नेमकं सांगायचं तर मे 1985 या कालखंडामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि बाळासाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला की सगळ्या शाखाप्रमुखांना उमेदवार करून टाका आणि त्यामध्ये 70पेक्षा अधिक नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आणि सगळ्यात मोठा पक्ष शिवसेना महापालिकेत बनली आणि सत्ता पण शिवसेनेने काबीज केली. तिथून शिवसेनेचं मुंबईवरचं प्रभुत्व प्रस्थापित झालं. दत्ता सामंतांचं गारूड संपलं होतं आणि मध्य मुंबई गिरणगाव परत शिवसेनेकडे आला होता. याच दरम्यान मार्मिक नव्या स्वरूपामध्ये आता प्रकाशित करावा अशी कल्पना बाळासाहेबांनी घेतली, कारण शिवसेनेचा जोर वाढला होता, शिवसेनेचा विस्तार वाढणार होता. अशा वेळेला मार्मिक नव्या स्वरूपात प्रकाशित करायचा असं जे ठरलं, त्यामध्ये ज्या काय बैठका वगैरे झाल्या, त्यामुळे मी मार्मिकचा कार्यकारी संपादक सप्टेंबर 1985मध्ये झालो आणि त्यानंतर वर्षभरातच शरद पवार पुलोदचा गाशा गुंडाळून परत काँग्रेसमध्ये गेले आणि त्यांच्याबरोबर आलेले सगळे पुरोगामी पक्ष, जनता दल, शेका पक्ष, कम्युनिस्ट, रिपब्लिकन वगैरे जे जे पक्ष होते ते अक्षरशः जत्रेत हरवलेल्या मुलासारखे झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक जबरदस्त पोकळी निर्माण झाली. कारण मध्यंतरीच्या 8 वर्षामध्ये काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या शरद पवारांनी ज्या सगळ्या पुरोगामी पक्षांना एकत्र करून पुलोद नावाची आघाडी बांधली होती, त्याचे शरद पवार अगदी बिनशर्त किंवा एकमुखी नेता झाले होते आणि तो नेताच निघून गेल्यामुळे पुलोद नावाची आघाडी अक्षरशः जमीनदोस्त होऊन गेली. पुलोद या आघाडीच्या मागे आलेला आणि एकवटलेला महाराष्ट्रातला जो अँटी काँग्रेस किंवा काँग्रेस विरोधी मतदार किंवा तरुण होता, तो सुद्धा शरद पवारांनी पोरका करून टाकला. आज जे शरद पवार म्हणतात ना की आमदार गेले तरी लोक माझ्याकडे आहेत, चुकीचं कसं आहे की शरद पवार आमदार घेऊन काँग्रेसमध्ये गेले होते, पण शरद पवारांमुळे जो संघटित झालेला, एकवटत आलेला अँटी काँग्रेस मतदार आणि तरुण कार्यकर्ता होता, तो मात्र
शरद पवारांबरोबर काँग्रेसमध्ये गेलेला नव्हता आणि त्यामुळेच ती जी पोकळी निर्माण झाली ती पोकळी भरून काढायला जनता दल असेल का जनता पक्ष असेल, तेव्हा जनता दल झालेलं नव्हतं, जनता पक्ष होता, शेतकरी कामगार पक्ष होता, रिपब्लिकन पक्ष होता, वेगवेगळे इतर पुरोगामी गट होते, या कोणीही पुढाकार घेतला नाही आणि त्या पोकळीमध्ये बाळासाहेबांचं नेतृत्व शिरलं आणि बघता बघता महाराष्ट्रात शिवसेना पसरत गेली. त्याच काळात नेमका मी मार्मिकचा संपादक होतो, मार्मिकचा कार्यकारी संपादक होतो आणि त्यामुळेच बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्याशी माझा वारंवार संवाद व्हायचा आणि अर्थातच राजकारणाचा अभ्यासक असल्यामुळे शिवसेना ज्या दिशेने वाटचाल करते त्यामध्ये काय होऊ शकतं काय नाही याची पण अधूनमधून चर्चा बाळासाहेबांची व्हायची. आणि मला आठवतं त्यावेळेला शिवसेनेचे फक्त 12 नेते होते, नवलकर, जोशी, सरपोतदार, भुजबळ वगैरे असे जे नेते होते, हे 12 नेते महाराष्ट्रभर पसरणाऱ्या शिवसेनेला अपुरे पडतील असा एक युक्तिवाद मी बाळासाहेबांसमोर केला होता की जेव्हा मुंबई ठाण्यापुरती किंवा पुण्यात किरकोळ आणि नाशिक किरकोळ एवढ्यापुरती शिवसेना मर्यादित होती तेव्हा तुमचे 12 नेते पुरेसे होते, पण आता महाराष्ट्रभर पसरणाऱ्या शिवसेनेला नेत्यांची गरज लागेल, नवे नेते निर्माण करावे लागतील असा मी आग्रह धरला होता. कारण अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यावेळेला नेत्यांची वानवा होती, शिवसेनेमध्ये नेता असणं ही फार मोठी गोष्ट होती त्यावेळेला. सरपोतदार औरंगाबाद किंवा छत्रपती आजचं संभाजीनगर, प्रमोद नवलकर सांगली, सातारा या जिल्हा नेते असं त्यांना घोषित केलं होतं, संपर्क नेते, किंवा मनोहर जोशी हे रायगडचे संपर्क नेते होते. नेत्यांपेक्षा जिल्हे जास्त होते, त्यामुळे नेते निर्माण केले पाहिजेत, वाढवले पाहिजेत. मग गजानन कीर्तीकर असतील, तुमचे दिवाकर रावते असतील, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांना उपनेता करून संपर्क प्रमुख म्हणून पाठवण्यात आलं होतं. हा सगळा काळ मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतोय की त्यावेळेला जेव्हा माझा बाळासाहेबांची विचारविनिमय चर्चा झाली होती, राजकीय अभ्यासक म्हणून, सल्लागार म्हणून नव्हे, की नेते कमी पडत आहेत आणि एवढा डोलारा राज्यव्यापी संघटनेचा हाताळणं ह्या 12 नेत्यांच्या संख्येला जमणार नाही हे सांगितलं. माझं मी राजकीय विश्लेषण करतो, विवेचन करतो. बाळासाहेबांनी 15-20 मिनटं माझा युक्तिवाद शांतपणे ऐकून घेतला आणि त्यांच्या त्या मिश्किल हास्यामध्ये मला जे दिलेलं उत्तर होतं ते मला आज आठवलेलं आहे. बाळासाहेबांचं ते उत्तर असं होतं की 12 नेते पुरेसे आहेत, 12 नेत्यांवर शिवसेना महाराष्ट्रात सुद्धा पूर्णपणे काम चांगलं करू शकेल, कारण नेत्यांची संख्या वाढवून मला शिवसेनेची PSP करायची नाही. आणि PSP याचा अर्थ काय होतो मित्रांनो, त्या काळामध्ये प्रजा समाजवादी पक्ष हा पक्ष नव्हता, कारण तो पक्ष समाजवादी आणि पुढे जनता पक्षात विलीन झाला होता. तर PSP म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष. सदानंद वर्दे, पीटर अल्वारिस, नाग गोरे असे जे, मधु दंडवते असे जे समाजवादी मवाळ स्वरूपाचे नेते होते, ज्यांच्या आगाऊपणामुळे किंवा बडबोलेपणामुळे संयुक्त महाराष्ट्र समिती मोडली होती, ती प्रजा समाजवादी पक्षाच्या आगाऊपणामुळे मोडली होती. मुंबई महापालिकेमध्ये समिती सत्तेत होती, पण त्या मुंबई महापालिकेत या प्रजा समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी हंगेरीमधल्या, हंगेरी का चेकोस्लोवाकिया मला आता आठवत नाही, पण तिथल्या एका पंतप्रधानाची हत्या सोव्हिएट सैन्याने केली होती. इम्रे नाज असं त्याचं नाव. त्या इम्रे नाजची जी हत्या केली होती त्याचा निषेध करण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेत आणला गेला आणि त्याला इथल्या कम्युनिस्टांचा कडाडून विरोध होता आणि तो इतका विकोपाला गेला की प्रजा समाजवादी पक्षाच्या या आग्रहामुळे समितीत दुही निर्माण झाली आणि समिती फुटली.
म्हणजे कुठचाही विषय कुठेही जोडायचा, अतर्क्य तर्कवाद मांडायचा आणि सगळ्या कामाचा विचका करायचा म्हणजे प्रजा समाजवादी पक्ष, अशी बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. आणि म्हणून ते म्हणाले की मला नेते वाढवायचे नाहीत, मला PSP करायची नाही. आणि त्याचा अर्थ असा मित्रांनो की PSP करायची म्हणजे पक्षात नेते सगळीकडे आहेत पण कार्यकर्ता कोणीच नाही, सगळे नेते. समाजवादी चळवळीचं वैशिष्ट्य ते आहे की त्याच्यामध्ये नेत्यांचा भरणा असतो आणि अनुयायांचा पत्ता नसतो. तेव्हा शिवसेना हा पक्ष किंवा ही संघटना अनुयायांची आहे आणि मोजक्या नेत्यांची आहे. त्यामध्ये नेते वाढवणं म्हणजेच पक्षामध्ये वादविवाद वाढवणं, भांडणं वाढवणं आणि पक्ष आणि संघटनेचा विचका करून टाकणं. आणि म्हणून नेत्यांची संख्या वाढवून मला शिवसेनेची PSP करायची नाही, हे बाळासाहेबांनी माझ्यासमोर माझ्या युक्तिवादाला उत्तर देताना उच्चारलेलं वाक्य आहे. आता गंमत बघा, इतक्या वर्षानंतर पुढे अर्थात शिवसेनेच्या आरंभ काळामध्ये जर पहिल्यांदा शिवसेना निवडणुकीत उतरली तेव्हा ज्या पक्षाने शिवसेनेला साथ दिली किंवा शिवसेनेबरोबर युती केली त्या पक्षाचं नावसुद्धा प्रजा समाजवादी पक्ष म्हणजे PSP होती. 1967च्या सार्वत्रिक म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र व्हायच्या, त्यामध्ये शिवसेनेने उघडपणे काँग्रेसचं सगो बर्वे या ईशान्य मुंबईतल्या उमेदवाराचं समर्थन केलं होतं आणि जणू काय सगळी प्रचाराची धुरा शिवसेनेने सांभाळली होती कृष्ण मेननच्या विरोधातली म्हणून. पण ते करताना बाळासाहेबांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की कल्याण आणि ठाणे या 2 शहरामध्ये शिवसैनिक म्हणून जे तरुण एकत्र आले होते त्यांचा उत्साह जबरदस्त होता. म्हणून 67 सालीच किंवा लोकसभा विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर आधी आलेल्या ज्या निवडणुका होत्या स्थानिक निवडणुका, त्यामध्ये ठाणे आणि कल्याण या नगरपालिकांचा समावेश होता. त्यावेळेला त्या महापालिका नव्हत्या आणि त्या नगरपालिका ठाणे आणि कल्याण नगरपालिका लढवण्याचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की राजकारणे गजकारणे असं मी म्हणत होतो, पण स्थानिक पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर थोडंफार राजकारण करावं लागेल. म्हणून शिवसेना 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणार. आणि ठाणे नगरपालिकेत शिवसेनेने जी निवडणूक लढवायची ठरवली तेव्हा तिथे जे प्रजा समाजवादी पक्षाचं शाखा होती त्या लोकांनी शिवसेनेशी युती केली. आणि शिवसेनेच्या आयुष्यातली पहिली युती कोणाबरोबर झाली असेल तर ती दंडवते नागगोरे प्रणित प्रजा समाजवादी पक्षाशी झाली होती. पुढे काही महिन्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आल्या ज्यामध्ये पहिल्यांदा वॉर्ड व्यवस्था आली होती. त्या वॉर्ड व्यवस्थेमध्ये मुंबईत परत एकदा महापालिका निवडणुका लढवायचा निर्णय बाळासाहेबांनी घेतला. तेव्हासुद्धा शिवसेनेबरोबर युती करणारा एकमेव पक्ष जो कोण असेल तर तो प्रजा समाजवादी पक्ष होता. तर ह्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर शिवसेनेचे 42 आणि प्रजा समाजवादी पक्षाचे 11 नगरसेवक निवडून आले. त्यामध्ये सदानंद वर्दे, प्रमिला दंडवते या नगरसेवकांचा सुद्धा समावेश होता, जे पुढे समाजवादी पक्षाचे जनता पक्षाचे मोठे नेते झाले. सांगायचा हेतू असा की इतकी पहिली युती ज्या प्रजा समाजवादी पक्षाबरोबर झाली ती पुढे कृष्णा देसाईच्या हत्याकांडानंतर फिसकटली आणि प्रजा समाजवादी हे सुद्धा शिवसेनेच्या विरुद्ध तावाने बोलायला लागले. पण त्या युतीच्या काळामध्ये आमच्या लालबागमधले डॅडी गोवाडिया नावाचे पारसी होते, प्रजा समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते. यांनी कृष्णा देसाईकडून प्रचंड मार खाल्लेला होता. त्यामुळे प्रजा समाजवादी पक्षाने कृष्णा देसाईच्या बाजूने उभं राहणं डॅडी गोवाडियांना आवडलं नाही आणि पुढल्या काळात ते प्रजा समाजवादी पक्ष सोडून शिवसेनेत आले. अत्यंत लोकप्रिय वक्ता वगैरे झाले. पण सांगायचा हेतू असा
की बाळासाहेबांचा PSPवरचा राग एवढ्यासाठी होता की या पक्षात बडबड करणारे नेते आहेत, कार्यकर्त्यांचा पत्ता नाही, अनुयायांचा पत्ता नाही. आता तो सगळा, त्या काळात समाजवादी पक्ष 2 होते, फर्नांडिस, मृणाल गोरे यांचा संयुक्त समाजवादी पक्ष SSP आणि दंडवते, गोरे वगैरेंचा PSP, असे 2 गट होते. त्यापैकी SSP हा शिवसेनेच्या कधी जवळ आला नाही. झालं असं की त्यामुळे बाळासाहेबांनी मला सांगितलं होतं, हे जवळजवळ 20 वर्षानंतरची गोष्ट म्हणता येईल, 86-87. मी सांगतोय युती झाली ती 68मध्ये आणि मी बाळासाहेबांशी बोललो ते 86मधली गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ 18 वर्षानंतरची होती. त्यांचा जो राजकीय अनुभव होता त्यानुसार समाजवादी किंवा समाजवादी म्हणजे एकमेकाशी भांडत बसणारे आणि कार्य दुसरे ना उरले म्हणून निष्क्रिय राहणारे ते समाजवादी. म्हणूनच मला शिवसेनेची PSP करायची नाही असं बाळासाहेब बोलले होते. काल रविवारी अशा समाजवादी परिवाराबरोबर उभाठा शिवसेनेने आता युती आणि जवळीक करायचं ठरवलं आहे. त्यासाठी वांद्र्याला समाजवादी परिवाराच्या सभेत मार्गदर्शन करायला उभाठा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहोचले होते. तेव्हा अनेक पत्रकारांनी हे जुने संदर्भ मागण्यासाठी मला फोन केले होते. मी सगळ्यांची नावं सांगत नाही, पण अनेकांनी मला फोन करून विचारलं की यांचं नेमकं भांडण काय होतं, काय होतं, हे मी सगळं सांगितलं होतं त्यांना. मुद्दा असा की ह्या सगळ्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या. आज उद्धव ठाकरे ज्यावेळेला समाजवादी परिवाराशी सोयरीक करायला गेलेले आहेत तेव्हा आपला पिता या बाबतीत काय भूमिका घ्यायचा त्याची आठवणसुद्धा त्यांना राहिलेली नाही. अर्थात भाजपबरोबर आघाडी किंवा युती न करणं आणि समाजवादी परिवाराच्या जवळ जाणं यामध्ये फरक आहे. भाजप तर 87मध्ये बाळासाहेबांची लोकप्रियता बघून प्रमोद महाजन वगैरे शिवसेनेच्या जवळ आले होते. पण आधी शिवसेना आणि भाजपची सुद्धा म्हणजे तेव्हाच्या जनसंघाची प्रचंड खडाजंगी झालेली आहे. तेव्हा भाजपबरोबर भाजपपासून दूर जाणं हे गैरलागू आहे असं मी बिलकुल म्हणणार नाही. पण समाजवादी पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या जवळ जाणं म्हणजे बाळासाहेबांना जे नको होतं तेवढंच नेमकं आज त्यांचे सुपुत्र शिवसेनेकडून करून घेत आहेत. मला शिवसेनेची PSP करायची नाही असं बाळासाहेब म्हणाले. याचं कारण त्या पक्षामध्ये त्या भूमिकेमध्ये नेते खूप असतात, कार्यकर्ते नसतात. आज उभाठा शिवसेनेची अवस्था नेमकी PSP सारखी झालेली आहे, ज्याच्यामध्ये अनिल परब आहेत, ज्याच्यामध्ये संजय राऊत आहेत, ज्याच्यामध्ये अनिल देसाई आहेत, ज्याच्यामध्ये आणखीन बरेच लोक आहेत जे लोकांमधून निवडून येत नाहीत, आडमार्गाने अप्रत्यक्ष निवडणुकीतून सत्ता पदावर जाऊन आरूढ होतात. अशा नेत्यांचा भरणा आज शिवसेनेत झालेला आहे. तेव्हा शिवसेना उद्धव ठाकरेंनी आधीच PSP करून टाकलेली होती. त्यामुळे आज इतक्या उशिरा ते जर समाजवादी परिवाराच्या बरोबर जात असतील तर माझ्या मते ते योग्य जागी पोहोचत आहेत. फक्त ते त्यांच्याच वडिलांना अजिबात मान्य नव्हतं. शिवसेनेची PSP बाळासाहेबांना करायची नव्हती. पण उद्धव ठाकरे यांनी समाजवादी परिवाराच्या जवळ जाण्याच्या आधी त्यांच्या हाती आलेली जी बाळासाहेबांनी सोपवलेली शिवसेना होती त्याची PSP करूनच टाकलेली होती. त्यामुळे अनवरस किंवा सावत्र भाऊ असला तरी आजची उभाठा शिवसेना आणि बाळासाहेबांना नावडती असलेली PSP हे दोघे एक प्रकारे एकाच गोत्रातले आहेत, एकाच कुटुंबातले आहेत. सावत्र असतील पण ते जवळ आले तर गैरलागू झाले नाही. बाळासाहेबांना नको असलेली प्रत्येक गोष्ट करायची हे ठरवूनच उद्धव ठाकरे पक्षप्रमुख झाले. त्यामुळे आता जर त्यांनी समाजवादी परिवाराशी जवळ जायचं ठरवलं तर काही बिघडत नाही. फक्त उद्धव ठाकरेंनी उच्चारलेलं एक वाक्य
मला कळलं नाही किंवा खटकलं की हो, समाजवादी परिवाराशी असलेले मतभेद गाडले तुम्हाला गाडण्यासाठी, म्हणजे भाजपला गाडणं हा उद्धव ठाकरे यांचा आता एककलमी कार्यक्रम झालेला आहे. एककलमी कार्यक्रम. शिवसेनेचं उद्दिष्ट काय आहे, शिवसेनेला भविष्यात काय करायचं आहे याचा उद्धव ठाकरेंना पत्ता नाही आहे. त्यांना भाजपला गाडायचं आहे आणि त्याला गाडता गाडता आपण आणि आपला पक्ष गाडला गेला तरीही चालणार आहे. आणि नेमकी हीच गोष्ट बाळासाहेबांना सुरुवातीपासून खटकली होती, ज्याचा प्रचार करून त्यांनी शिवसेनेचा मुंबईत पाया रोवला. कम्युनिस्टांना दुखावं म्हणूनच त्यावेळेला महापालिकेमध्ये इम्रे नाज यांच्या हत्येचा निषेध करणारा प्रस्ताव PSPने आणला. त्याचा इथे काही परिणाम नव्हता, दूर कुठे युरोपातली गोष्ट होती. त्याच्यासाठी मुंबई महापालिकेतून समिती मोडून टाकायची आणि समितीला ध्वंग करून टाकायचा, हे काम PSPने केलं होतं. कारण तो प्रस्ताव आणल्यानंतर तो प्रस्ताव मंजूर व्हायला समितीचा विरोधक असूनसुद्धा काँग्रेसने पाठिंबा दिला आणि कम्युनिस्टांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यातून संयुक्त महाराष्ट्र समिती दुभंगलेली होती. आज उद्धव ठाकरे समाजवादी परिवारात गेले असतील तर अगदी योग्य जागी गेलेत, कारण त्यांनी आज त्या शिवसेनेची जी अवस्था करून टाकले ती तात्कालीन प्रजा समाजवादी पक्षासारखी आहे, जो पक्ष फक्त फुटण्यासाठी एकत्र यायचा आणि परत फुटायचा. पुढच्या काळात त्या समाजवादी पक्षाचंच नाव जनता पक्ष झालं, जनता दल झालं आणि किती तुकडे आहेत बघा. उद्धव ठाकरेंनी आपल्या कारकिर्दीमध्ये शिवसेनेच्या नको तितके तुकडे पाडलेले आहेत. त्यामुळे ते प्रजा समाजवादी मनोवृत्तीनेच चालत असतील तर आता त्यांनी समाजवादी परिवाराशी सलगी करणं, सोयरीक करणं गैरलागू कसं असेल. हां, बाळासाहेबांना ते आवडलं नसतं ही गोष्ट वेगळी, पण समाजवादी परिवाराशी सोयरीक करण्याच्या आधीच उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचीच PSP करून टाकली होती. असो मित्रांनो, आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.